आणि यानंतर थेट जाऊयात पुण्याच्या मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न या शेतकरी आंदोलकांकडून करण्यात येतोय। माजी आमदार अतुल बेनके सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सत्तेत आहात तुम्ही। आता ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात। त्यांनी तो निर्णय घेतला। निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही। ह्या येत्या काळामध्ये मला चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे। आतापर्यंत मी कुठं म्हणलो का? काय तुम्हाला कधी बोललो का की मी काय सोडणार आहे काय आणि मी सोडणार? असं होत नसतं राजे। या ठिकाणी पक्ष चालवताना तुमची नाराजी दूर झाली का याचा अर्थ? आता एक लक्षात ठेवा, संजय काकडे पार्टी ऑफिसला जाऊन बसले होते हा प्रवेशाच्या आधीच आता त्यांनी आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षाचा सदस्य म्हणून त्याला पार्टी ऑफिसला येण्याचा अधिकार आहे। त्या पद्धतीने ते आले होते। तुम्हाला आश्वासन काय दिलंय? नाराजी दूर झाली का? ना तुम्ही आतमध्ये बरं म्हणजे तुम्ही तिघ जण बसून पार दादा, तुम्ही, विक्रम काकडे आणि वैशालीताई नागोडे हे सगळे बसून चर्चा करत होते। काय कशा पद्धतीने समजवलं? SIR वरती चर्चा चालू होत्या। एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलता का तुम्हाला? अरे बाबा, असा कुणाचा फोन कशाला येईल? आज त्यांना काही जागा बिगा सुटली का? हे पहा आता त्यांच्या ते ह्या पक्षाच्या म्हणजे आता युतीमध्ये आहेत, त्यामुळे तसलं काही तुम्ही काहीतरी नवीन कायदा करणार। फोन करून बोलून घेतलं इथं। पक्षाचा सदस्य आहे माझ्या संग। SIR ची आम्ही एक एजन्सी आहे, त्याच्या संग चर्चा केली। ठीक आहे, पण नाराजी काय दूर कशी केली? तुम्हाला काय गोंजारलं कसं? काय केलं त्यांनी? तुम्ही एकदम हसत बाहेर आले। बघा, मी काल सुद्धा हसत होतो। तुम्हाला काल आश्वासन काय दिलं? तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळी हाशी दिसते, काहीतरी समाधानकारक उत्तर मिळालंय तुम्हाला? आश्वासन आता एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना इतकं आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। काय काळजी करता? चला येऊ का? खुश आहे। राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी नुकतीच पार्थ पवारांची भेट घेतलेली आहे। काकडेंनी पक्षप्रवेश केलाय, त्यांना कार्यालयात येण्याचा अधिकार आहे असं ते म्हणतात। आणि यानंतर थेट जाऊयात मंचरमध्ये रोहित पवार सध्या बोलतायत। दुसरीकडे मुंबईमध्ये सुरू होणार आहे आणि त्यावेळेला हे सगळं आंदोलन या ठिकाणी होतंय। सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय आणि या निमित्तानं आपण जे रस्त्यावर उतरलेले नेते आहेत त्यांच्याशी बोलूयात। शिंदे साहेब थेट रस्त्यावर बसताय तुम्ही आता? आता हे बसलेले आहेत नेते, परंतु त्यांना उठवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। रस्त्यावरती बसू नका असं म्हटलं जातंय। सपकाळ साहेब, उठवलं जातंय तुम्हाला? ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ही भूमिका है। तर अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे। कॅमेरामन अमोल गावळेसह नाजिमुल्ला, ABP माझा, मंचर। तर मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुणे नाशिक महामार्ग हा रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। पुणे आणि नाशिक हा महामार्ग रोखून धरलेला आहे। यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ, निलेश लंके हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। आणि या सगळ्यांकडून आता महामार्गावरती ठिय्या करण्यात आलेला आहे आणि हा महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न या आंदोलकांच्या वतीनं करण्यात येतोय। कांद्याला 25 रुपये हमी भाव द्या ही प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन आज पुकारण्यात आलंय। तर या आंदोलनस्थळी आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आहेत, त्यांच्याकडून आपण सध्याची स्थिती जाणून घेऊयात। नाझीम, महामार्ग रोखून धरलेला आहे, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? तर नाझीम मुल्ला यांच्याशी काही कारणानं आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र मंचरमधली ही दृश्य आपण पाहतोय।
कांदा उत्पादकांचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांनी रास्ता रोको देखील केलेला आहे। पुणे नाशिक हा महामार्ग आहे आणि याच महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतोय। हा महामार्ग या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। कांदा प्रश्नी हे सगळे आंदोलक एकत्र जमा झालेले आहेत। निर्यात धोरणामध्ये सुधारणा करावी, त्याचबरोबर नाफेड मार्फत राज्यामधल्या इतर ठिकाणी देखील खरेदी करण्यात यावी, कांद्याला जवळपास 25 रुपये इतका हमी भाव द्यावा, अशा काही प्रमुख मागण्या या आंदोलकांच्या वतीनं सध्या करण्यात येत आहेत। आणि ही दृश्य आपण पाहतोय मंचरमधली। रोहित पवार असतील, निलेश लंके असतील, हे आंदोलनात सहभागी झाले। हॅलो, हा 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 विज्युअल राहून द्या अमोल। हा बोला बोला बोला। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात, तिथली स्थिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलेला आहे या आंदोलकांनी, सध्याची तिथली काय स्थिती आहे? पुणे नाशिक महामार्गावरच्या मंचरमध्ये मी आत्ता आहे आणि आपण इकडची दृश्य बघू शकतो। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा मार्ग रोखल्यामुळं वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे आणि दुसरीकडं हे चित्र आहे जिथं कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते इथं रस्त्यावरती बसलेले आहेत। थेट ट्रॅक्टर घेऊन सुद्धा या ठिकाणी हे सगळे शेतकरी जे आहेत ते या मार्गावरती उतरलेले आहेत आणि ते सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतायत। इथं आपण दृश्य बघू शकतो की प्रदेशाध्यक्ष जे आहेत, दोन्ही प्रदेशाध्यक्ष, त्यांना उठवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय। या ठिकाणी सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे हे सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु साहेब तुम्हाला उठवलं जातं इथं बसले, आपण बघताय पोलीस कशा पद्धतीने वागताय। आमची मागणी मान्य करा, आमचा कुठलाही विरोध नाही, आमचा सत्याग्रह आहे दादा। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बसणार आहात। बघतोय की हे या ठिकाणी सगळे बसलेले आहेत आणि पोलीस त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतायत। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे सगळे याच ठिकाणी बसून राहणार आहेत। काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आज तुम्ही रस्त्यावर उतरलाय, मान्य होतील का मागण्या? मागण्या मान्य होतील असं नसतं, परंतु आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही सगळे लढतो। एवढे शेतकरी आक्रमक झालेत, सरकार गांभीर्याने घेत आहे? खरं म्हणजे घेणं गरजेचं आहे। आज जर आम्हाला उत्पादनाचा खर्च त्यातनं निघत नसेल तर कमीत कमी उत्पादनाचा खर्च निघून 2 पैसे तर शेतकऱ्याला मिळावा आणि शिवाय ग्राहकाला पण फार मोठा भुर्दंड नाही याच्यातून ह्या दाराने। आता इथं बघतोय आपण रोहित पवार स्वतः या ठिकाणी ट्रॅक्टरवरून खाली उतरले आणि ते स्वतः या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत आणि सरकारला धारेवर जातात। कारण आत्ता मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या बैठकीकडं, या बैठकीतल्या सगळ्या मंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या रास्ता रोकोद्वारे करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आणि कांदा उत्पादक शेतकरी करतायत। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय व्हावा आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने म्हणजे हमीभाव असेल, निर्यातीचा प्रश्न असेल, नाफेड खरेदीचा प्रश्न असेल, आंध्रातल्या जर शेतकऱ्यांना तुम्ही मदत करत असाल तर इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करावी, असे विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित करत हे सगळे शेतकरी जे आहेत आणि सगळे नेते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेत आणि परिणामी आपण बघतोय ही नाशिककडे येणारी सगळी वाहतूक आहे जी या ठिकाणी खोळंबलेली आहे। दुसरीकडे आपण या साईडचं बघू शकतो, नाशिकवरून पुण्याकडे येणारी सगळी वाहतूक आहे ती या ठिकाणी खोळंबलेली आहे। पोलीस वारंवार जे आहेत ते या सगळ्या आंदोलकांना बाजूला घेण्याचे प्रयत्न करतायत। सुरुवातीला हे काँग्रेसचे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न आहे। इकडे रोहित पवार बसलेले आहेत, निलेश लंके बसलेले आहेत, त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। सगळे नेते म्हणतात की शेतकऱ्यांवरती गुन्हा कुठलाही दाखल करायचा नाही, गुन्हे दाखल करायचे तर आमच्यावरती करा, आम्ही या ठिकाणी आंदोलन आयोजन केलेलं आहे, अशी ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि अख्खा रस्ता जो आहे तो जाम झालेला आहे। शेतकरी आक्रमक झालेले आहेत कारण सरकारकडनं केवळ घोषणा होत आहेत। नाशिकमध्ये नाफेडद्वारे खरेदी केली जाईल असं म्हटलेलं आहे, अध्यादेश काढण्यात आलेला नाही आहे, त्याच्यामुळं ही केवळ घोषणा आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं म्हणतायत। आणि जर अध्यादेश काढायचा असेल तर केवळ नाशिक जिल्ह्यापुरता नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे खरेदी करण्यात यावी। जी 70% कांद्याची आधी खरेदी झालेली आहे
त्या खरेदीला 15 ते 20 रुपयांचा अनुदान देण्यात यावं. आता नव्यानं जी खरेदी होईल त्यासाठी हमीभाव जो आहे तो 25 रुपये प्रति किलो असं ठरवण्यात यावा. अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या या सगळ्यांच्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात जो कांद्याला आधी दर मिळायचा तो आता दर मिळत नाही आहे, ती परिस्थिती नाही आहे. खरं तर इराण आणि म्हणजे आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्यामुळं इराणमधला कांदा बाहेर पडत नाही आहे. अशा प्रसंगी भारतातल्या कांद्याला अच्छे दिन येतील अशी एक अपेक्षा होती. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा जात नाही आहे, कारण आयात निर्यातीचं धोरण याला कारणीभूत ठरतं आहे. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि हेच प्रश्न उपस्थित करून हे सगळे आंदोलक या ठिकाणी आहेत. आता बघू शकतो की एका ठिकाणाहून उचलून जे आहे ते हे सगळे आंदोलक म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा शशिकांत शिंदे असतील हे दुसऱ्या बाजूरून आले आणि या ठिकाणी ते परत एकदा खाली बसलेले आहेत. आक्रमक आंदोलक झालेले आहेत, भूमिकेवरती ठाम आहेत. आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका जी आहे ती या सगळ्या नेत्यांची आणि या शेतकऱ्यांची आहे. सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी या ठिकाणी सुरुवात आहे. गळ्यामध्ये हासूडसुद्धा या ठिकाणी हासूडचा आवाज काढून चाबुकाद्वारे जो आहे तो सरकारला घेरण्याचा प्रयत्न, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलन सुरू आहे. सुरुवातीचे 2 आंदोलन ही नाशिक जिल्ह्यामध्ये झालेली होती. आता मोर्चा पुणे जिल्ह्याकडे आलेला आहे आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जिथं कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संख्येनं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार जुन्नरचे नेते अतुल बेनके सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी म्हणतात की सरकारनं घोषणा करून एक कृती करावी. म्हणजे एका अर्थाने महायुतीतले जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा सरकारला धारेवर धरतायत, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत, सरकारला घरचा आहेर देत आहेत. कृती होत नाही आहे यातून दिसतंय, कारण सत्ताधारी माजी आमदार जर या ठिकाणी आंदोलनात उतरतायत याचा अर्थ हा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नाचा तोडगा काढणं गरजेचं आहे आणि हा तोडगा आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निघावा अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे आपण बघतो की ज्या विभागाशी संदर्भात हा प्रश्न आहे तो कृषी मंत्र्यांचा आहे. मुळातच कृषी मंत्री स्वतःच या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पाण्याचा प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरले होते. जर ते पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरत असतील तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांची ते जबाबदारी का घेत नाहीत, ते स्वतः का रस्त्यावरती उतरत नाहीत असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी रोहित पवारांनी उपस्थित केला आणि ते एकंदरीत हेच सांगतायत की सरकारने आता आणि आपण आता रोहित पवार सुद्धा या ठिकाणी बोलतायत तर त्यांचा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुमचेच साहेब आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. दादा जे आंदोलन सुरू होतं तिथं सरकार म्हणजे विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील मध्यरात्रीपर्यंत तिथं ठाण मांडून होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही किंवा चर्चा करत नाही. बघा, तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेते आणि काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांचं भूमिका होती की नाही न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळणार, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटील सांगितलंय की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काही त्रुटी असतील ते आपण काढू. दिलीप वळसे पाटील असं वक्तव्य केलं. नाही बघा, तुम्हाला कोणी थांबवलंय की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, CM साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेले